कोणी येणार नाहीये, पण काही लोक संपर्कात आहे का? कारण सांगितलं जातं की काही आमदार जे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये लीड कमी झाले, त्यामुळे प्रस्तावने तुमच्या संपर्कात आहेत. सध्या मोबाईलचा वापर माझा वाढलेला आहे, एवढंच सांगतो. नाही, याबद्दल आम्ही आत्ता काहीच भाष्य करू इच्छित नाही, कारण याच्यात लोकांची मनस्थिती बदललेली आहे. हा माझा काही दिवसातला, गेल्या 2 दिवसातला अनुभव आहे आणि बदललेल्या मनस्थितीचं दिसते आम्हाला, त्यामुळे मी त्याच्यावर आता काही भाष्य करणार नाही. मी तुम्हाला त्याच लाईनवर बोलतोय. बुला पक्षाला पक्ष वाढवण्यासाठी आमदारांची आवश्यकता असते, जसं भाजपने वाढवली तसं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवणार आहे का? हे इथं बसलेले जे आहेत यातले फक्त डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आहेत, बाकीचे सगळे खासदार नसलेले पहिल्या टर्मचे खासदार आहेत. महाराष्ट्रात पुन्हा आम्ही निवडणुका करू, त्यावेळी महाराष्ट्रात निवडणुका करू त्यावेळी अनेक तरुण, अनेक नवे चेहरे महाराष्ट्रासमोर आणण्याचं सामर्थ्य पवारसाहेबांच्या नेतृत्वात आहे आणि आम्ही चांगले आणि पारदर्शी, स्वच्छ कारभार असणारे, ज्यांच्यावर कोणताही ब्लॉट नाही आणि लोकांना मान्य होतील असेच उमेदवार देऊन पुढच्या निवडणुकीत जाणार आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येकाची तपासणी योग्य त्या पद्धतीनं करू. प्रश्न असा आहे की कुछ लोग प्रेशर से गए हैं, ऐसा भी है, तो ये उनको माफी आप दोगे क्या अगर वो सच्चे मन से आएंगे? आता काय आहे की हे फार प्रीमॅच्युअर स्टेटमेंट करणं योग्य नाही असं मला वाटतं. थोडासा वेळ जाऊ दे, हळूहळू आपल्यालाही आम्ही योग्य त्या माहित्या देत जाऊ. तुम्हाला अंधारात ठेवून काहीच करणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मताची आम्हाला जास्त कदर आहे. जनतेच्या मतं एवढी प्रभावी आहेत की अनेक आमदार एका बाजूने दुसरीकडे गेले तरी जनतेनं हा कौल दिलेला आहे, त्यामुळं त्याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. आणि पवारसाहेबांची प्रतिमा मी बऱ्याच सभेत मी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की आमचा पक्ष फार स्वच्छ झालेला आहे. त्यामुळे हळूहळू बोलू त्याच्यावर, एकदम घाई नाही. आणि मी तुम्ही बोललाय ते स्टेटमेंट माझ्या तोंडात घालू नका, योग्य वेळी योग्य ते करू आपण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.